कल्याणमध्ये महायुतीकडून डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आणि यावेळी महायुतीकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी एबीपी माझाशी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी त्यांनी भविष्यात मंत्रिपद घेणार का, या मतदारसंघात आणखीन कोणता विकास करणार, गेल्या आठवड्यामध्ये 3 जणांचा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्यानं त्या संदर्भात काय उपाययोजना करणार, अशा प्रश्नांना सविस्तर उत्तर दिली आहेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। आता पुढच्या 5 वर्षात निवडून दिल्याच्या नंतर काय विजन असेल? जी कामं गेल्या 10 वर्षामध्ये आम्ही केलेली आहेत, आता काही कामं ऑनगोईंग आहेत, ती तर एकतर लवकरात लवकर जी आहे ती कंप्लीशन स्टेजवरती आली पाहिजे। म्हणजे फॉर एक्झाम्पल ऐरोली काटई, हा ऐरोली काटई जो आहे फर्स्ट फेज आता सुरू होईल, सेकंड फेजसाठी लँड ॲक्विजिशन असेल, बाकी सगळ्या गोष्टी त्या पूर्ण करायच्या आहेत। त्याचबरोबर मेट्रो जी आहे मंजूर झालेली आहे ती पुढच्या 18 महिन्यामध्ये कंप्लीट होईल। एलिव्हेटेड रोड आम्ही मंजूर करून घेतला आहे शेळफाट्यापासून ते पूर्ण रांजनोलीपर्यंत, तर तो एक मोठा प्रकल्प या मतदारसंघासाठी होईल। इंटरनल मेट्रो जे आहे उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, ते एक आमचं लक्ष आहे। कंट्रोल रोड आम्हाला करायचा आहे की तो नवी मुंबई एअरपोर्टपासून या सगळ्या शहरांना पॅरलल जाऊन नाशिक हायवेला जाऊन मीट होईल, तर तो एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। तुझा DPR आता इन प्रोसेस आहे, पण काही दिवसामध्ये तो पूर्ण होईल। आता 3 टर्म खासदार झाल्याच्या नंतर मंत्रिपद साहजिकच येऊ शकतं, तर स्वीकारणार का? आणि जर स्वीकारलं तर कोणतं, म्हणजे तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे करायला? मी या सगळ्या जर आणि तरमध्ये आणि कुठले मोठे ॲम्बिशन्स घेऊन जे आहे ते जगत नाही। मला वाटतं आज आपण लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जातो, ही निवडणूक चांगल्या प्रकारे कशी होईल, जास्तीत जास्त मतदान कसं होईल, ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आणि नक्कीच मोठ्या मताधिक्याने ही जागा जी आहे ती महायुतीची निवडून येईल। आठवड्याभरामध्ये 3 जणांचा रेल्वे डोंबिवलीतल्या 3 जणांचा मृत्यू झाला आहे। ही समस्या, जी वाढती गर्दीची समस्या आहे, लोकलची समस्या आहे, ती टॅकल करण्यासाठी कसे प्रयत्न केले जातील? रेल्वेच्या फेऱ्या कशा प्रकारे वाढवता येतील त्याच्यावरती रोज आमचं काम चालू आहे, म्हणून नवीन नवीन उपाययोजना ज्या आहेत त्या आम्ही करतोय। 3री 4थी लाईन पण होते, तर जेव्हा या सगळ्या लाईन्स कंप्लीट होतील, सगळी कामं होतील, तर मोठ्या प्रमाणामध्ये सर्व्हिसेस ज्या आहेत, लोकांना काय लटकून जावं लागतं, कारण की जागा ज्या आहेत आतमध्ये जे आहे, कारण की पीक आवरमध्ये खूप मोठा लोड जो आहे तो या मतदारसंघामध्ये असतो। धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन विनेसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, डोंबिवली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।